की मॅडम मंदिर का नसावं, आपण तो हल्ली मंदिराच्या जवळ घर घेतो. आपल्या घराच्या आजूबाजूला हॉस्पिटल नाहीये किंवा मंदिर नाहीये किंवा स्मशानभूमी नाहीये. कारण जसं तुम्ही म्हणलात तर मंदिर अलाउड नाहीये, स्मशानभूमी अलाउड नाहीये, हॉस्पिटलही अलाउड नाही जिथे जास्त ये जा होत असते. मिनिमम 100 मीटर पर्यंत या गोष्टी नसाव्यात, 100 मीटर पर्यंत नसाव्यात. आता याचं कारण काय आहे तर इतकी लोकांची एनर्जी येत जात असते. लोकांनी विचारलं होतं कमेंट्स मध्ये की मॅडम मंदिर का नसावं, आपण तो हल्ली मंदिराच्या जवळ घर घेतो. आणि आता जे रिसेंट प्रोजेक्ट्स पण जे आहेत ते प्रॉपर ते म्हणजे मंदिर बांधून देतात आतमध्ये. हे कसं मग त्या प्रोजेक्ट मध्ये मंदिर बनवलं की तो प्रोजेक्ट लवकर विकला जातो असं मला माहित आहे. मंदिराची जी एनर्जी आहे ऑलराईट, तो जिथे मंदिर आहे तिथे एनर्जी एक दैवत्व डेफिनेटली स्थापन होत आहे, ती पॉझिटिव्हिटी आहे. पण तिथे जी लोक जात आहेत ना तिथे निगेटिव्ह एनर्जी बाहेर असते. ती कॉन्स्टंट निगेटिव्हिटी सराउंडेड बाय दॅट टेम्पल अँड अराउंड दॅट टेम्पल. सो जेव्हा मंदिराच्या आजूबाजूला अशी निगेटिव्ह एनर्जी असते तेव्हा डेफिनेटली इट इज गोइंग टू अफेक्ट टू युअर रेसिडेन्स. जे जवळ आहेत. एक्झॅक्टली. म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काय म्हणलं जातं की आपलं मंदिर हे घरापासून लांब असावं, स्मशानभूमी घरापासून लांब असावी, हॉस्पिटल घरापासून लांब असावं. सायंटिफिक रिझन आपण बघायला घेतलं तर आता तुम्ही म्हणाल मंदिराबरोबर कसं काय निगेटिव्ह इफेक्ट येतो. ते जेव्हा आपण मंदिरात आपलं काम होणार असतं आणि आपलं काम होतं तेव्हा आपण पॉझिटिव्हली मंदिरात जातो. बरोबर. आणि जेव्हा आपलं काम होत नाही तेव्हा आपण निगेटिव्हली जातो की अरे मी देवा रोज तुझ्याकडे येतो पण तू काय माझं काम मनावर घेत नाहीस बाबा. ओके. सो दोन्ही प्रकारचे लोक येतात. हॉस्पिटलमध्ये नुकतंच जन्माला आलेलं बाळ, त्याच्या परिवाराचा जो आनंद असतो ती पॉझिटिव्हिटी असते. आणि आत्ताच कोणीतरी एखाद्या दुःखद ह्याच्यातनं बाहेर पडलेलं असतं, परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाली. स्मशानभूमी तर ऑब्व्हियसली सगळीच निगेटिव्ह असते. आपलं घर हे आपल्याला बॅलन्स करायचंय ना, पॉझिटिव्ह खूप एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह करायचंय ना एक्स्ट्रीम निगेटिव्ह करायचंय. बॅलन्स ठेवायचं. एक्स्ट्रीम निगेटिव्ह डिप्रेशन कडे जाईल, एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह ओव्हर कॉन्फिडन्स कडे जाईल, दोन्ही नाही पाहिजे. जे परत पाडेल खाली.